हाँ, जाती पातींचे अडसर ओलांडायला हवेत. हमने ये देखा था. जाती पातींचे अडसर ओलांडायला हवेत. प्रश्नार्थी करा. हमने ये देखा था बेटा. अभी उसका आंसर है जाती पातींचे अडसर ओलांडायला हवेत का. प्रश्नार्थी तयार किया. नेक्स्ट 26. तुम्ही बाहेर जाऊन करा दंगा. तुम्ही बाहेर जाऊन करा दंगा. तुम्ही बाहेर जाऊन करा दंगा. विधानार्थी करा. मतलब ये कि तुम्ही बाहेर जाऊन दंगा करा दंगा ऑर्डर है, तो उसको ऐसे लिखेंगे विधानार्थी करने के लिए. तुम्ही बाहेर जाऊन दंगा केला. तुम्ही बाहेर जाऊन दंगा केला तर बरे होईल. बरे होईल. तुम्ही बाहेर जाऊन दंगा केलात तर बरे होईल. केलात कॉमा तर बरे होईल. 27. रुईच्या कापसाची गादी फार मऊ आहे. रुईच्या कापसाची गादी फार मऊ आहे. मऊ म्हणजे मुलायम. उद्गारवाचक. अभी फार की जगह पर किती लिखेंगे. किती, खूप और फार एक ही शब्द है. किती मऊ आहे कॉमा उसके आगे बचे हो रुईच्या कापसाची गादी. फुल स्टॉप. उद्गारवाचक इधर उद्गार चिन्ह देना. किती मऊ आहे रुईच्या कापसाची गादी. 28. मातीत सिमेंट मिसळल्यास ती वाहून जाणार नाही. पिछले साल 100-150 बच्चों को ये सवाल पूछा था मैंने क्लास में. तो एक भी बच्चों को ये सवाल नहीं आ रहा था. तो आप कोशिश करना बड़ा तुम्हें भी आता है क्या नहीं. बाकी तो मैं बताने वाला ही हूँ. कोशिश करना. ये बहुत डिफरेंट सवाल है. आज्ञार्थी करना है. पहिले सवाल देखो. मातीत सिमेंट मिसळल्यास ती वाहून जाणार नहीं. म्हणजे माती में सीमेंट मिक्स किया तो बहकर नहीं जाएगा. ऑर्डर करने का है. अभी ये सवाल को शुरू से नहीं बनाना पड़ेगा. इसको यहाँ से बनाना पड़ेगा. वाहून जाऊ नये म्हणून. देखो कितना अलग है ये सवाल. वाहून जाऊ नये म्हणून मातीत सिमेंट मिसळा. मिसळा म्हणजे मिक्स करना. वाहून जाऊ नये म्हणून मातीत सिमेंट मिसळा. म्हणजे बहकर नहीं जाना चाहिए इसलिए माती में सीमेंट मिक्स करो. ऐसा हिंदी में, मराठी में ऐसा है. वाहून जाऊ नये म्हणून मातीत सीमेंट मिसळा. अब पिछले साल ना 100-150 बच्चों को पूछा था ये सवाल. किसी को भी नहीं आया था. और उसके बाद 29 ये भी इसके तोड़ के बराबर है. ये भी नहीं आया था बहुत बच्चों को. रिटर्न पेपर में भी ये दोनों किसी ने भी नहीं लिखे थे. फिर मैंने बाद में क्लास में पूछा था, नहीं आया था. फिर मैं बना कर दिखाया. अभी ये भी देखो. माणसांकडून प्राण्यांनी काही शिकायला हरकत नाही. वेरी डिफिकल्ट. आज्ञार्थी करा. अभी क्या करना पड़ेगा. ये भी ऐसे ही बीच में शब्द लेकर बनाना पड़ेगा. माणसांकडून प्राण्यांनी काही शिकायला हरकत नहीं. म्हणजे इंसानों से जानवरों ने कुछ सीखने के लिए कोई हर्ज नहीं है. हरकत म्हणजे हर्ज नहीं है. तो इधर लिख सकते हैं. देखो कितना अलग है. प्राण्यांनो माणसांकडून काहीतरी शिका.
काहीतरी शिका. म्हणजे जानवरो इंसानों से कुछ तरी शिको. प्राण्यांनो माणसांकडून काहीतरी शिका. नेक्स्ट, अशी का चालते सृष्टी. क्वेश्चन मार्क है. का, देखो ना, अशी का चालते सृष्टी. विधानार्थी करना. अशी का निकाल दो. अशी सृष्टी चालत नाही. अशी सृष्टी चालत नाही. आगे 31. जीव खूप वेडा होऊन जायचा. उद्गारवाचक करा. जीव खूप वेडा होऊन जायचा. उद्गारवाचक. आता खूब की जगह पर जो पहले रूल बनाया मैंने वही करना. इधर कितनी, बाकी सेम, आगे बचा है वो उसके आगे लिखो. कितनी, देखो बेटा, कितनी कॉमा दीजिए. किती वेडा होऊन जायचा जीव. किती वेडा होऊन जायचा जीव. यहाँ पर उद्गार चिन्ह देना. नेक्स्ट, शीरखुरमा नीट खावा. खावा, वा शब्द जोड़ा है, आज्ञार्थी होगा. तो ये कैसे लिखने का देखो. शीरखुरमा नीट खा. बस वा निकाल दो खाली, ऑर्डर हो जाएगा. उसके बाद है, अभी हम जाते हैं उसके बाद 33 पर. देखो बेटा 33. हाँ, इधर देखो. मुलांची चंगळ असायची. चंगळ म्हणजे मस्ती. मुलांची चंगळ असायची. प्रश्नार्थी करा. देखो, मुलांची चंगळ असायची का. क्वेश्चन मार्क. किंवा ऐसे भी लिख सकते हैं, मुलांची चंगळ नसायची का, ऐसे भी लिख सकते हैं. आगे 34. निखळ आनंद घेताना धर्माच्या भिंती कधी आड येतात का. निखळ म्हणजे साफसुथरा आनंद, खुला आनंद. निखळ आनंद घेताना धर्माच्या भिंती कधी आड येतात का. क्वेश्चन मार्क. इसको पॉजिटिव लिखो. निगेटिव क्रियापद आएगा, पॉजिटिव लिखो. विधानार्थी करा. आंसर, निखळ आनंद घेताना धर्माच्या भिंती कधीही आड येत नाहीत. भिंती अनेक वचन इसलिए नाहीत. निखळ आनंद घेताना धर्माच्या भिंती, अनेक वचन, भिंती कधीही आड येत नाहीत. विधानार्थी. 35. हे आनंदवन की ब्रह्मावंदवन. ब्रह्मावंदवन. तो की शब्द जो है ना, ये कंजक्शन है. यहाँ विधानार्थी करना है. हे आनंदवन आहे, कॉमा, आणि आहे, कॉमा नाही विद्यार्थी का, फुल, आणि ब्रह्मावंदवन पण आहे. म्हणजे विधानार्थी हो जाएगा. हे आनंदवन आहे आणि ब्रह्मावंदवन पण आहे. तो ये विधानार्थी हो जाता है. तत्वांशी तडजोड किती काळ करता येईल. तत्वांशी तडजोड किती काळ करता येईल. विधानार्थी करा. तत्वांशी तडजोड किती काळ करता येईल. विधानार्थी करा. देखो, तत्वांशी तडजोड कधीही करता येत नाही. ऐसे लिखो बेटा. तत्वांशी तडजोड
तडजोड कधीही करता येत नाही, कधीही करता येत नाही. आगे है 37. तू वकिली करावीस, आज्ञार्थी करा. तू वकिली कर, तू वकिली कर, ऑर्डर. 38. वनातील आनंद, आनंदाचं वन निर्माण झालं. वाक्य प्रकार ओळखा. वनातील आनंद, आनंदाचं वन निर्माण झालं. वनातील, अच्छी तरह से पढ़ो, आनंद व आनंदाचं वन निर्माण झालं. एक्चुअली इधर उभयान में ये आता है, ये एक्सप्लीमेंट्री जो है ना, यहाँ पे ये रॉन्ग दिया हुआ है, ध्यान रखो, ये गलत है. ये है विधानार्थी वाक्य. विधानार्थी, इधर व शब्द आहे बेटा. वनातील आनंद व आनंदाचं वन निर्माण झालं. वाक्याचा प्रकार ओळखा, तो व लिखना इधर. विधानार्थी वाक्य, सिंपल वाक्य है बेटा. ये प्रिंट आउट गलत है, यहाँ पे एक्सप्लीमेंट्री दिया है, गलत है वो, करेक्शन करना. वनातील आनंद व आनंदाचं वन निर्माण झालं, विधानार्थी वाक्य. उद्गारवाचक मार्ग इधर प्रिंट आउट में था, वो मैंने कट किया, वो नहीं है, फुल स्टॉप आएगा इधर. नेक्स्ट 39. बागेत, देखो बेटा 39. बागेत फेरफटका मारावा, बागेत फेरफटका मारावा, आज्ञार्थी करा. अभी इधर वा शब्द निकाल दो, बाकी बचा है वो लिख दो. बागेत फेरफटका मारा, बागेत फेरफटका मारा, ऐसा है बेटा उसका. नंबर नेक्स्ट 40. निसर्गाला कुठला आला आहे धर्म. निसर्गाला कुठला आला आहे धर्म, कुठला, ये सवाल तैयार करता है शब्द, इसलिए क्वेश्चन मार्क है. विधानार्थी करना है. लिखिए पॉजिटिव आंसर, नेगेटिव क्रियापद. निसर्गाला कुठलाही धर्म नाही. निसर्गाला कुठलाही धर्म नाही. ये वाक्य पूरा करो बेटा यहाँ पे. और आगे है 41. जीवनाचे विराट नृत्य फार आहे. जीवनाचे विराट नृत्य फार आहे. उद्गारवाचक, फार की जगह लिखो किती, कॉमा दीजिए. किती आहे जीवनाचे विराट नृत्य. उद्गारवाचक में किती आहे जीवनाचे विराट नृत्य, आंसर पूरा आ जाएगा, उद्गार चिन्ह देना. टीव्ही पाहण्यापेक्षा ते अधिक उत्तम नाही का, क्वेश्चन मार्क. ब्रैकेट में यहाँ पे ब्लैंक्स था, मैंने लिखा है विधानार्थी करा. प्रश्नार्थी प्रॉपर वाक्य है, विधानार्थी है, विधानार्थी करने का. टीव्ही पाहण्यापेक्षा ते अधिक उत्तम नाही का, तो नाही का के जगह लिखो आहे, ऐसे विधानार्थी हो जाएगा. का निकाल दो, प्रश्न चिन्ह निकाल दो. लिखो टीव्ही पाहण्यापेक्षा ते अधिक उत्तम आहे. 43 ध्यान दो बेटा, अच्छी तरह से देखो. केशव खूप कंजूस आहे. प्रॉपर वाक्य विधानार्थी, इसको हमें उद्गारार्थी करने का है. खूब की जगह लिखो किती, कॉमा दीजिए. किती कंजूस आहे केशव, उद्गार चिन्ह. केशव खूप कंजूस आहे, उद्गारवाचक करा.
किती कंजूस आहे केशव। उसके बाद हम जाते हैं 44 पे। देखो बेटा 44 पे ध्यान देना। 1000 रुपये काही थोडे नाही। प्रश्नार्थी करा। 1000 रुपये काही थोडे नाही, प्रश्नार्थी। तो लिखो 1000 रुपये थोड़े आहे का, ऐसे देखो 1000 रुपये थोड़े, काही शब्द निकाल दो। 1000 रुपये थोड़े आहे का, ऐसा उसका सवाल तैयार होता है। 45 तू जिन्यावरून वर यावस अशी माझी इच्छा आहे। तू जिन्यावरून म्हणजे सीढ़ी, वर यावस ऊपर आना, अशी माझी इच्छा है। आज्ञार्थी करा। शॉर्टकट में लिखो तू जिन्यावरून वर ये। तू जिन्यावरून वर ये म्हणजे तू जिने से ऊपर आओ, सीढ़ी से ऊपर आओ, शॉर्टकट में। 46 आपल्याकडे कोणीतरी येतंय, प्रश्नार्थी। आपल्याकडे कोणीतरी येतंय, विधानार्थी। तरी शब्द से विधानार्थी हो जाता है, तो तरी निकाल दो तो सवाल बन जाएगा।